टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती आणि केसरीचे संपादक कैलासवासी डॉक्टर दीपक टिळक यांच्या 73व्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याची ओळख करून देणारा हा लघुपट आहे. थोर व्यक्तीच्या घराण्यात जन्माला येणे ही कितीही गौरवशाली असली तरी त्याबरोबर येणारी जबाबदारी आणि समाजाची वाढलेली अपेक्षा पूर्ण करणे हे कायमच आव्हानात्मक असते. डॉक्टर दीपक टिळक यांच्यासमोरही हे आव्हान होते आणि ते केवळ लोकमान्यांचेच नव्हते तर पुढच्या प्रत्येक पिढीतील व्यक्तींनी आपली समाजधार्जिणी वृत्ती दाखवली होती. लोकमान्यांचे चिरंजीव आणि डॉक्टर दीपक टिळक यांचे आजोबा श्रीधर टिळक यांनी सत्यशोधक समाज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर काम केले होते. आजी शांताबाई यांनी तर अनाथ हिंदू महिलाश्रम हेच आपले जीवित कार्य मानले होते. वडील जयंतराव टिळक आणि आई इंदुताई टिळक यांनी सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात मानदंड उभे केलेले आपल्याला सगळ्यांना हे ठाऊकच आहे. हे संस्काराचे संचित ही मोठी पुंजी डॉक्टर दीपक टिळक यांनी अभिमानाने जपली. त्यामुळे वयाची 24 वर्षे पूर्ण होताच केसरी परिवारात ते सामील झाले. केसरीचे सरव्यवस्थापक म्हणून काम करताना त्यांनी सर्व विभागांना मार्गदर्शन तर केलेच, शिवाय सर्वांमधील एक होऊन केसरी कसा वाढेल याकडे सातत्याने लक्ष दिले. 76च्या सुमाराला मी प्रत्यक्ष केसरीमध्ये काम करायला सुरुवात केली आणि 81ला केसरी शताब्दी वर्ष होतं. हो, त्याच्यामुळे अनेक दृष्टीने त्या वर्तमानपत्राचा खप वाढावा आणि ते सगळा इतिहास हा लोकांपर्यंत जावा. 100 वर्षाचा जो इतिहास द्यायचा होता याकरता खूप प्रयत्न केले गेले. 2 मोठे आहेत बदल. एक तांत्रिक बदल त्या काळात झाला आणि दुसरा पत्रकारितेच्या क्षेत्रातला झाला. तांत्रिक बदल म्हणजे हँड कंपोज होतं, तिथे ॲटोमॅटिक कंपोज आलं, त्याच्यातून फोटो कंपोज आलं. फोटो कंपोजवरून DTP जे सुरुवातीला फायनान्स मिनिस्टरनं नंतर भारतात प्रथम मी आणलं आणि त्याचे फॉन्टसुद्धा बदलले आणि त्याच्यावर तर कस्टमशी मला खूप चर्चा म्हणजे भांडण करावं लागलं की हे फोटो कंपोज मशीन आहे, हा कॉम्प्युटर नाही. आणि ते मला व्याख्या दाखवत होते. त्याच्यामुळे खूप दिवस ती चर्चा चालली होती आणि शेवटी ती मशीन्स मिळाली. हँड कंपोजपासून ते आजच्या संगणक प्रणीत छपाई प्रक्रियेचे सक्रिय साक्षीदार असलेले डॉक्टर दीपक टिळक यांनी केसरी वृत्तपत्राच्या वाटचालीत मोलाची कामगिरी बजावलेली आहे. डॉक्टर दीपक टिळक यांच्याबद्दल केसरीचे कार्यकारी संपादक निखिल गजेंद्र गडकर आणि वृत्त संपादक स्वप्नील पोरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. लोकमान्य टिळक यांची प्रतिभा बहुमुखी होती. लोकमान्याने आयुष्यामध्ये अनेक विषयांवर लिखाण केलं. तेच पैलू केसरीमध्ये नव्या काळातही येत राहावेत यासाठी डॉक्टर दीपक टिळक दक्ष असत. उदाहरणार्थ लोकमान्यांनी अर्थविषयक लिखाण भरपूर केलेलं आहे. त्यामुळे प्रचलित काळानुसार आर्थिक घडामोडी, अर्थविषयक घडामोडी, अर्थव्यवस्था यावर नवनवीन लिखाण आलं पाहिजे. गुंतवणूक हा एक नवीन पैलू समाजामध्ये उदयाला आलेला आहे. त्या गुंतवणुकीविषयी केसरीमध्ये येत राहावं यासाठी ते आग्रह धरत असत. त्यांच्या आग्रहामुळेच केसरीमध्ये गुंतवणुकीविषयीचं सदर सुरू झालं. रविवार पुरवणीमध्ये सदर सुरू झालं. त्याचप्रमाणे डॉक्टर दीपक टिळक हे स्वतः क्रीडा क्षेत्राचे भोगते होते. ते स्वतः अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे जुदोपटू होते. त्यामुळे केसरीमध्ये क्रीडाविषयक बातम्यांना स्थान मिळावं याविषयी ते दक्ष असत. देशाची संरक्षण सिद्धता आणि यासाठी शास्त्रज्ञांनी केलेली कामगिरी हा डॉक्टर टिळक सरांच्या अतिशय कौतुकाचा विषय होता. आणि आपण जर पाहिलं तर अनेक वर्ष त्यांच्याकडून आणि त्यांच्या सहकारी विश्वस्तांकडून लोकमान्य टिळक पुरस्कारासाठी त्या क्षेत्रातील थोर व्यक्तींची निवड झाल्याचं आपल्याला पाहता येईल. अनेक शास्त्रज्ञांची, इस्रोच्या त्या वेळच्या प्रमुखांची केसरीचे संपादक आणि विश्वस्त म्हणून त्यांचा अतिशय उत्तम संवाद प्रस्थापित झाला होता. त्यांना त्या ठिकाणी म्हणजे जिथे संशोधन घडतंय, नवीन काहीतरी बदल झालेले आहेत आणि ते अजून जगासमोर यायचेत
अशा ठिकाणी भेटी देण्याचं भाग्यही टिळक सरांना लाभलं. त्याबद्दल ते त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची अतिशय भरभरून असं बोलत असत. 70च्या दशकातील पत्रकारितेसमोरील आव्हाने सांगताना बातमीदारी त्यावेळी किती अवघड होती याची अनेक उदाहरणे त्यांनी दिली. त्यावेळच्या खूप लिमिटेशन्स होत्या आणि पत्रकारिता वेगळी होती असं मी म्हणतो. कारण पटकन एखादी न्यूज आणणं आणि ती छापणं आपल्या वर्तमानपत्रात आणि त्याच्यामुळे खप वाढणं आणि त्यात टेक्नॉलॉजी एवढी बदलत नव्हती. त्याच्यामुळे त्याची खूप स्पर्धा असे. म्हणजे आता हिंद केसरी किंवा महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोल्हापूर किंवा बेळगावला होत, तिथून फोटो काढायचा, तिथून ते गाडीतून घेऊन यायचा, त्याचं फोटो प्रिंट करून ब्लॉक करून ते ब्लॉक करावं लागायचं. आणि ही सगळी प्रोसेस जवळजवळ पुण्यात फोटो आल्यानंतर 1 तास 1.25 तास लागत असे आणि त्याच्यानंतर छापायचं. त्याचे बेळगावहून 7 तासाचा प्रवास आणि दुसऱ्या दिवशी अंकात तो फोटो असणं हे स्पर्धाच असे. आणि जो कोणती करे जिंके त्याचा खप दुसऱ्या दिवशी साहजिक वाढलेला असे. जोशी अभ्यंकर खून खटल्यातील आरोपींना झालेल्या फाशीची बातमी केसरीत सर्वप्रथम कशी आली हे सांगताना डॉक्टर दीपक टिळक काय म्हणाले ते ऐकूयात. की ते क्राईम न्यूजला एवढं महत्त्व द्यायचं नाही, पण आम्ही ते छापलं किंवा त्यांना जेव्हा फाशी दिली तेव्हा फाशी देत असताना सहज मी ठिकठिकाणी फिरत असे तर मला एकाने सांगितलं होतं सिंगापूरवरून एक कॅमेरा मिळतो, ट्रान्झिस्टर मिळतो, जो सर्व भारतातले चॅनल त्याच्यात चालतात. भारतातले नाही, जगातले. तर सर ट्यून करता करता मला लक्षात आलं की पोलिसांच्या वेळीसुद्धा ते कॅच करतं. त्याच्यामुळे आम्ही रात्री गच्चीत ते कॅच करायला बसलो होतो आणि फायनली ते मेसेज, जशी फाशी झाली ते मेसेज आला की हे फाशी दिली. ती हेडलाईन आम्ही केली. लोकमान्यांचे चरित्र अनेक ज्येष्ठ मंडळींनी लिहिलेले आहे. अगदी न. ची केळकरांपासून ते धनंजय कीर यांच्यापर्यंत ग.प्र. प्रधान यांनीही लोकमान्यांच्या आयुष्याचा उत्तम वेध घेतला आहे. प्राध्यापक सदानंद मोरे यांनी तर रसाळ भाषेत लोकमान्य आपल्या समोर उभे केलेले आहेत. तरीही डॉक्टर दीपक टिळक यांनी लोकमान्य टिळक यांच्या कार्याविषयी जे लिहिलेले आहे याविषयी आवर्जून सांगण्यासारखे आहे. ते म्हणजे त्यांनी लोकमान्यांच्या कार्याचा अतिशय अभ्यासपूर्ण आणि साकल्याने वेध घेतला आहे. डॉक्टर दीपक टिळक यांचे बालमित्र आणि ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर सुकृत खांडेकर यांनी डॉक्टर टिळक यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडून दाखवले. दीपक टिळक यांना मी जवळून बघतोय, पत्रकार म्हणून, संपादक म्हणून, कुलगुरू, कुलपती. प्रत्येक ठिकाणी ज्या भूमिकेत दीपक टिळक यांनी काम केलं त्या भूमिकेला त्यांनी 100%पेक्षा जास्त न्याय दिला. केसरीचे संपादक, केसरी मराठा संस्थेचे विश्वस्त, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू, नंतर कुलपती, टिळक स्मारक मंदिराचे विश्वस्त, केसरी परिवारातल्या डझनभर संस्थांचे ते अध्यक्ष विश्वस्त होते. आणि या सगळ्या त्यांच्या कामामध्ये, कारकिर्दीमध्ये या सर्व संस्थांची त्यांनी प्रतिमा उंचवली. टिळक विद्यापीठाचा कारभार त्यांनी खूपच मोठा केला, विस्तार मोठा केला आणि सर्वांना आश्चर्यचकित केलं. आज हजारो विद्यार्थी टिळक महाराष्ट्र विद्यापीठात शिकत आहेत. नवे उपक्रम, नवीन कल्पना, नवीन दिशा आणि नव्या युगाला उपयुक्त असलेले अभ्यासक्रम त्यांनी सुरू केले आणि विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित केलं. मी केसरीमध्ये कार्यकारी संपादक म्हणून काम करत असताना एक दिवस अचानक त्यांनी केबिनमध्ये बोलवून घेतलं आणि त्यांनी मला विचारलं, अरे तुला PhD करायचं आहे ना? म्हटलं हो करायचं आहे ना. आणि मग असं काय करतो, हा शेवटचा दिवस आहे, ऑनलाईन ताबडतोब अर्ज भरून टाक. म्हणजे आपल्या वर्गमित्राची, आपल्या सहकार्याची डॉक्टरेट व्हावी, PhD व्हावी ही सुद्धा त्यांची तळमळ होती. ते माझे PhDचे गाईड होते आणि मी ज्या विषयात PhD केली तो विषय होता सामना एका राजकीय पक्षाचं मुखपत्र. हा विषय सुद्धा निवडला हा दीपक टिळक यांनीच. दीपक टिळक मनाने अतिशय साधे होते पण विचाराने हे पक्के होते. निश्चयी आणि आश्वासक नेतृत्व म्हणून दीपक टिळक यांच्याकडे आपल्याला बघता येईल. समोर आलेल्या माणसाचं काम झालं पाहिजे अशी त्यांची नेहमी वृत्ती असायची. अडचणींवर तोडगा काढणं आणि संकटावर मात करणं असा त्यांचा स्वभाव होता. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी 15 वर्षे त्यांनी काम केले.
80-85 वर्षाची परंपरा असलेल्या विद्यापीठाची धुरा हातात घेताना बदललेल्या सामाजिक सांस्कृतिक गरजांचा विचार करत अभ्यासक्रमांमध्ये बदल केले. त्यामुळे भारत विद्या म्हणजेच इंडॉलॉजी पासून ते हॉटेल व्यवस्थापन, जपानी भाषा, आयुर्वेद पासून ते ॲनिमेशनपर्यंतचे अनेक अभ्यासक्रम विद्यापीठात सुरू आहेत. कौशल्य विकास यावर सरांचा विशेष भर असल्यामुळे हा स्वतंत्र विभाग ही या विद्यापीठाची एक वेगळीच ओळख ठरली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता हा ऐरणीवर आलेला विषय येत्या काळात महत्त्वाचा ठरणार आहे हे जाणून त्यांनी विद्यापीठात या संबंधीची प्रयोगशाळाही तातडीने उभारली. राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेते जुडोपटू असलेल्या डॉक्टर दीपक टिळक यांनी विद्यापीठात क्रीडा संस्कृती कशी वाढेल याकडेही विशेष लक्ष दिले. त्यामध्ये भरीव योगदान देताना महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक म्हणजेच वसंत व्याख्यानमाला आयोजित करणारी संस्था, रोज सोसायटी, 150 वर्षांची परंपरा लाभलेली वेदशास्त्रोत्तेजक सभा, अनाथ हिंदू महिलाश्रम अशा अनेक संस्थांच्या कामातही त्यांचे लक्षणीय योगदान आहे. वसंत व्याख्यानमाला हा ज्ञानयज्ञ गेली 150 वर्षे अव्याहत सुरू आहे. त्याचे बरेचसे श्रेय त्यांना जाते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर दीपक टिळक हे शिक्षण, समाजसेवा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी विविध सन्मानांनी गौरवले गेले. सन 2020 मध्ये त्यांना जपान सरकारकडून फॉरेन मिनिस्टर्स कमेंडेशन अवॉर्ड प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर पंजाबच्या देशभगत विद्यापीठाकडून डॉक्टर दीपक टिळक यांना मानद डिलीट पदवी देऊन गौरवण्यात सुद्धा आले. पत्रकारिता, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्र यामधील डॉक्टर दीपक टिळक यांची 5 दशकांची कामगिरी अजोड म्हणता येईल अशी आहे. वृत्तपत्र, शिक्षण आणि सामाजिक संस्था या तिन्ही क्षेत्रात डॉक्टर दीपक टिळक यांनी एक मानदंड उभा केला आहे. तो कधीही न पुसता येणारा असा एक अनमोल आणि सामाजिक ठेवा आहे.